आम्ही कुठे चाललो आहे हा प्रश्न तर तुम्हाला सगळ्यांना पडलाच असेल, पण त्याआधी हा निसर्ग एन्जॉय करा। ट्रेनमधून जाताना स्वरूपची मस्ती बघा कशी चालू आहे। आणि ट्रेन अशी जंगलामधून जात होती, तर झाडेही खूप होती, भात शेतीसुद्धा खूप होती आणि खूप सुंदर वातावरण होतं। पाऊस चालू होता, मध्येच ऊन येत होतं आणि थंडगार वातावरण, थंड वारा होता आणि खूप थंडी होती। तर हा प्रवास आहे ठाण्यावरून कर्नाटकला जायचं। तर कर्नाटकला मी का चाललो आहे, तर ऑब्व्हियसली माझ्या मिस्टरांचा जॉब चेंज झाला आहे, त्यामुळे आम्ही कर्नाटकला शिफ्ट झालो आहे। तर आजचा हा पहिला दिवस होता। आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत पोहोचलो होतो आणि हा बघा कसा सगळा पसारा पडलेला आहे। स्वरूपने पण किती पसारा करून ठेवलेला आहे। तर आधी गेल्या आधी मी जेवण बनवलं, मी जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर हा बघा हा गॅलरीचा व्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर मी भांडी घासायला घेतले। ठीक आहे, तर आता मारूयात आपण गप्पा। तर काय झालं की आधी आम्ही गुजरातला होतो आणि तिथे 3 वर्ष माझ्या मिस्टरांचा जॉब होता। आम्ही तिथेच राहून होतो आणि सण वगैरे दिवाळी गणपतीला आम्ही सासरी म्हणजे ठाण्याला यायचो। तर आता आम्ही तो प्रवास आमचा 8 तासाचा होता, म्हणजे ट्रेनने 8 तास लागायचे। पण आता इथे हा प्रवास जो आहे तो ठाण्यावरून इथपर्यंत धारवाडपर्यंत 14 तासांचा आहे। तर खूपच लांबचा पल्ला आहे, त्यामुळे आता क्वचितच म्हणजे खूप वर्षातून एकदाच वगैरे सासरी जाणं होईल। पण आता इथे खूप छान अशी रूम माझ्या मिस्टरांनी शोधलेली आहे, मला तर खूपच आवडली। तर दुपारची झोप झाल्यानंतर मग आम्ही चहा केली स्वरूपसाठी, दूध हळद आणि थोडीशी साखर टाकून दूध गरम केलं। तर आणि हा बघा कपाट लावायचं काम असं चालू आहे आणि मध्ये स्वरूपची लुडबुड चालू असते। आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेते, जास्त काही नाही, भात भाजी आमटी असंच काहीतरी करणार आहे। तर असं चालू आहे। इथलं वातावरण म्हणायचं झालं तर आम्ही आलो आहे या दिवसापासूनच थंडी इथे सुरू झालेली आहे। मी आल्यानंतर रात्री झोपताना तर मी पूर्ण कान वगैरे बांधून घेतले होते, स्वेटर घातला होता आणि खूपच थंडी आहे इथे। कुकरला भात लावला आहे, शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत मी बटाट्याचे जे मोड आलेले आहेत ते काढून घेते। मध्येच हे बघा स्वरूपची अशी मस्ती चालू आहे, सगळे कांदे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत तो असं खेळत आहे, म्हणजे कांद्यांची भाजी बनवत आहे असंच। आणि हे बघा बटाट्याचे मोड मी पटकन काढून घेते, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन जातील। तर हे असे मोड जे आहेत ते मी बाजूला केलेले आहेत। आता डाळ बनवायची तयारी करते। डाळ आधी धुवून घेते आणि मग पुढची तयारी करते। तर आता इथे कर्नाटकमध्ये आलं आहे म्हणजे कन्नड भाषा आलीच, पण कन्नड समजायला तर अवघड आणि ते बोलायलाही अवघडच आहे। तरी आता इथे राहायचं, आता किती दिवस राहणार आहे, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष काही माहीत नाही, पण ती भाषा आपल्याला थोडीफार शिकून घ्यायला पाहिजे, कारण इथे राहायचं, जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे। आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो तेव्हा आपणही इतर प्रदेशातून आलेल्या लोकांना तोच हट्ट करतो, तर आता आपण दुसऱ्या राज्यात राहतो आहे तर मग त्यांची भाषा पण आपण शिकली पाहिजे। तर इथे स्वरूपचं युनिफॉर्म घालून फोटोशूट करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तो निष्फळ प्रयत्न आहे, कारण तो फोटोच काढू देत नाही आहे, शांत असा उभा राहतच नाही आहे, फक्त त्याची मस्ती चालू आहे। त्याचे पप्पा त्याचा व्हिडिओ फोटोशूट करायचा ट्राय करत आहेत, पण नाही ते शक्यच झालं नाही, कारण तो खूपच मस्ती करत होता। आणि असं काही नवीन कपडे वगैरे घातले की मुलांचं असंच असतं, आता काहीतरी वेगळं आहे, नवीन कपडे घातलेत तर मग त्याची अजून जास्त मस्ती असते। नॉर्मल कपड्यांमध्ये तर व्यवस्थित फोटो काढून देतात, पण असं काही असेल की मग त्यांना अजून मस्ती येते आणि मग आपलं जे फोटोशूट असतं ते राहून जातं आणि ते काही होतच नाही। आता इथे मी कांदा, टोमॅटो, बटाटा वगैरे चिरून घेते, कारण आता पुढची भाजीची वगैरे तयारी करावी लागणार आहे। इथे आमटीची मी तयारी केलेली आहे। आमटीसाठी कांदा, टोमॅटो, मसाला वगैरे फोडणीत टाकलेला आहे। वरून डाळ घालून झाकण ठेवून मी पाणी ठेवते आणि पाणी गरम झालं की तोपर्यंत डाळ थोडी शिजते आणि मग पाणी घालून
पुढे शिजवायचे आहे. आणि इथे बघा स्वरूपची अशी पुन्हा एकदा मस्ती चालू आहे. सगळा पेपर तिथून काढून त्याच्यावरती बटाटे वगैरे घालून त्याचा असा खेळच चालू असतो किचनमध्ये. जोपर्यंत मी किचनमध्ये असते तोपर्यंत तो किचनमध्येच काही ना काही खेळतच असतो. कांदे काढणार, बटाटे काढणार, कधी टोमॅटो घेणार, तर कधी सगळी भांडी काढून त्यांच्यासोबत खेळत बसणार. असा त्याचा पराक्रम चालूच असतो. हे बघा, आजीने मला गावठी कोंबडीची अंडी दिलेली आहेत स्वरूपसाठी, तर त्याचंच ऑमलेट बनवून मी स्वरूपला देणार आहे. त्याचीच मी तयारी करते आहे. तर कढई अशासाठी घेतली आहे की कढईमध्ये मला पुन्हा जवळाची भाजी घालायची आहे. त्यामुळे मी कढईमध्येच ऑमलेट करून मग त्याच्यानंतर मला त्यामध्येच जवळचा रस्सा जो आहे तो बनवणार आहे. स्वरूपलासुद्धा ऑमलेट खूप आवडतं, तर त्याला ऑमलेट दिलं आणि भात असं मी त्याला आधीच दिलं, कारण त्याला भूक लागली होती. त्यामुळे मी त्याला ऑमलेट आणि भात आधीच दिलं होतं. तर त्याने काय केलं, आधी ऑमलेट खाऊन घेतलं आणि भात तसाच ठेवला. आणि नंतर मग जेवताना मी त्याला भात भरवला रस्स्यासोबत. आणि इथे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता वगैरे आणि बटाटा कापून घेतला आहे. बटाटा हे घालून मग मसाला घालून एक वाफ घेते. थोडासा बटाटा अर्धवट शिजला की मग त्याच्यामध्ये जवळा घालायचा, वरून झाकण ठेवायचं, पाणी घालायचं आणि मग थोडंसं अजून 2 वाफ आले की मग झालं. मीठ वगैरे घालून उकळी घ्यायची आणि जवळाचा रस्सा तयार होतो. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायला एडिट करायला जरा उशीरच झाला. तर 2 दिवस गेले त्यामध्येच एडिटिंगचं करायचं, कारण बाकीची आवरावर करायची होती, कपाट वगैरे लावायचं होतं आणि सगळी भांडी घासायची होती. त्यामुळे खूप काम होतं म्हणून एडिटिंगला टाईम लागला. तर या 2 दिवसामध्येच शेजारच्या ज्या आंटी आहेत त्यांच्याशी ओळख झाली. तर त्यांना 4 भाषा येतात. त्यांची स्वतःची कन्नडा भाषा, इंग्लिश, हिंदी, मराठी अशा 4 भाषा त्यांना येतात. तर विचार चालू आहे कन्नड भाषा त्यांच्याकडूनच शिकायची आणि सोबतच हा यूट्यूबचा प्रवास सुरू करायचा. तुम्ही या यूट्यूबच्या प्रवासात मला सपोर्ट कराल याची मला खात्री आहे. तर माझे जेवण वगैरे झालं आणि मग भांडी घासायला घेतली. ओटा पण धुवायचा आहे, पण म्हटलं आधी भांडी घासून घेऊया, मग नंतर ओटा आणि गॅस पूर्ण धुवून काढूया. तर असा होता आजचा दिवस. आणि आजचा दिवस खूप थकवणारा होता, कारण एवढा प्रवास करून आल्यानंतर घरचे सगळे कामं करायचे, तर थकवा तर आहेच. दुपारी थोडी झोप घेतली, पण ठीक आहे. आता भांडी वगैरे झाली, ओटा पण झाला आणि मग आता झोपायची तयारी चालू आहे. स्वरूपची मस्ती तर तशीच चालू आहे. आता भांडी मी तिथे लावून आली आहे खाली, तर पूर्ण त्या भांड्यांच्यामध्ये त्याचं खेळणं चालू आहे. बघा, या पद्धतीने माझा ओटा स्वच्छ झालेला आहे आणि भांडीसुद्धा लावून झाली आहे. चला आता झोपायची तयारी करते. थँक्यू. गुड नाईट.